कुणालाच स्ट्रगल तर चुकत नाही. फायनली माझा धाडकन एक दिवस डिसिजन घरी सांगितला. एका पद्धतीची भूमिका एक व्यक्ती करते म्हणजे ती खऱ्या आयुष्यात तशीच असते असं नसतं. कधीच मूल नकोय, हे पण काय फावळटपणा केलाय, कविता वगैरे नको. अशा जवळपास आम्ही 800 ते 850 कविता पोस्ट केल्या. पूर्वी मला भीती वाटायची, मला फोबिया होता ऑडिशनचा. तेव्हाची ती आणि आत्ताची मी ह्या दोन पूर्ण वेगवेगळ्या बायका आहेत. मला सिनेमात कामच मिळत नाही चांगलं. मला असं वाटतं की आपलं जे चाललंय ते आपण करत राहावं. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. पुन्हा एकदा आरपारच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्याकडे जी पाहुणी आली आहे तिची खरं तर मराठी प्रेक्षकांना तर काहीही ओळख करून देण्याची गरज नाहीये. ती उत्तम अभिनेत्री आहे, ती लिहिते, ती कविता करते, ती गाते, ती निवेदन करते. ती स्पृहा जोशी आहे. स्पृहा, तुझं करिअर आणि तू आत्तापर्यंत काय काम केलंयस, खूप काम केलंयस, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनेकदा ह्याच्याविषयी आपण बोललो आहोत आणि लोकांनाही माहिती आहे आता बऱ्यापैकी. मला तुला थोडं असं विचारावंसं वाटतं की तू दादरची आहेस, तू एका सुस्थितीतल्या चांगल्या मध्यमवर्गीय घरातली आहेस आणि तू स्पृहा जोशी आहेस. याचा तू अभिनेत्री असण्यासाठी तुला किती फायदा झाला, तुला उपयोग झाला त्याचा, का त्यामुळे आडकाठी आली तुझ्या करिअरमध्ये? नाही, आडकाठी नक्की आली नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं आपली इंडस्ट्री इतकी लहान आहे, छोटीशी आहे की अर्धे जण एकमेकांना ओळखतच असतात. आपणच एकमेकांना ते इतकी वर्ष ओळखतोय. माझं पहिलं काम होतं आभाळमाया. तर मी 6वीत होते मी तेव्हा, पहिल्यांदा जेव्हा टेलिव्हिजनवरती काम केलं तेव्हा. आणि तेव्हा मुग्धाताई होती, मिलिंददादा होता फाटक. सो एका कामातून दुसरं काम नॉर्मली आतापर्यंत मिळत गेलं. आणि बॅकग्राऊंडचं म्हणशील तर एक चांगली फॅमिली, जिथे छान आईबाबांना वाचनाची आवड आहे, चांगल्या गोष्टी, चांगली नाटकं, चांगले सिनेमे त्यांच्या बरोबर नेऊन त्यांनी मला दाखवले होते कायम. किंवा बालमोहन विद्या मंदिरात मी शिकलीये, रुईया कॉलेजमध्ये नंतर मी होते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं एक फायदा झालाच डेफिनेटली. एक कंडिशनिंग म्हणतो आपण ज्याला, त्या पद्धतीचं एक तयार झालं होतं. त्यामुळे एकतर अभिनेत्री व्हायला सुद्धा घरनं पहिल्यांदा एक झाला तेवढाच, कारण त्यांना असं वाटत होतं की मी वेगळ्याच क्षेत्रात काम करणार आहे. आणि मी फायनली माझा धाडकन एक दिवस डिसिजन घरी सांगितला. तर ती हाऊस तेवढ्या पुरतंच मर्यादित ते राहील असं त्यांना आधी वाटलं होतं. पण ते तसं न राहता मी प्रोफेशनलीच काम करणार आहे आता अभिनेत्री म्हणून, तर ते थोडंसं त्यांना फक्त जड गेलं पचवायला. पण नंतर काही इनफॅक्ट फार मदतच मिळाली, सपोर्टच मिळाला घरून नेहमी. त्यामुळे तसं त्या अर्थाने सुद्धा काही अभिनेत्री असण्यात कोणी आडकाठी केलेली नाहीये. तुझ्या बाबतीत असं कधी काही झालं का की तू एका विशिष्ट वर्गातली आहेस किंवा तू एका विशिष्ट पद्धतीची दिसतेस, तू सुस्थितीतली आहेस, तुला टेक्निकली फार कुठल्या स्ट्रगलला सामोरं जावं लागलं नाही, तुला सगळं बऱ्यापैकी आरामात मिळालं, असे कुठे काही आरोप तुझ्यावर कधी झाले का? नशिबाने असा कुठलाही आरोप आजपर्यंत तरी झालेला नाहीये. वा, थँकफुली, म्हणजे टचवूड. पण असं अजून तरी कोणी उठून म्हटलेलं नाही की म्हणजे एका ठराविक आडनावाची मी आहे म्हणून मला काम मिळालं बाबा. कारण काय आहे, शेवटी कुणालाच स्ट्रगल तर चुकत नाही. एका कामामागून दुसरं काम मिळायला सुद्धा तुम्हाला सतत स्वतःला तिथे सिद्ध करतच राहावं लागतं ना. आपल्या क्षेत्रामध्ये इतकं प्लॅटरवरती आणून कोणीच काही देत नाही. मला असं मात्र नक्की वाटतं की मला माणसं खूप चांगली मिळत गेली काम करताना. अगदी सुरुवातीच्या काळापासून IME मध्ये मी काम केलं, म्हणजे रंगा काका बरोबर असेल किंवा विनोद दादा असेल, सतीश राजवाडे असेल, यांच्या सगळ्यांबरोबर अगदी सुरुवातीच्या काळातली काही कामं माझी त्यांच्या सोबतची होती. तर पुन्हा एकदा ते जडणघडण होताना अशी चांगली माणसं सोबत असणं, त्याच्यामुळे तुमच्या क्राफ्टवर पण परिणाम होत असतो निश्चित. तर ते मेंटरिंग खूप चांगलं मिळालं. किंवा पहिलं नाटकच जेव्हा केलं ते नेव्हर माइंड सारखं नाटक केलं, किंवा त्याच्यानंतर पहिलं अगदी नेव्हर माइंडच्याही अगोदर लहानपण देगा देवा नावाच्या नाटकाचे जे हर्बेरियमचं नाटक होतं सुनील दादाचं, त्याच्यातनं सगळी पहिली जडणघडण झाली. मला वाटतं ते पहिल्या काही प्रोजेक्ट्समुळे ना एक स्वतःला पण आपण किती पाण्यात आहोत हेही कळतं, आणखीन काय करायला पाहिजे तेही कळतं. आणि माणसं चांगली असली की ते तुमचे वेळच्या वेळी कान पण पकडतात, ते वेळच्या वेळी तुम्हाला प्रोत्साहन पण देतात. सो असं काही गोष्टी खूप चांगल्या झाल्या. मला फक्त एकच वाटतं की जी कामं मिळाली ना, तू म्हणतेस तसं की एका ठराविक पद्धतीचे आपण दिसत असल्यामुळे
मी प्रयत्न केला आजपर्यंत की शक्यतो एका कामासारखं दुसरं काम असू नाही, पण तरी सुद्धा फार वेगळ्या अनवट वाटांवरची कामं मला मिळाली नाहीत. म्हणजे उंच माझा झोका असेल, एका लग्नाची दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, त्या सगळ्यांचा एक वर्ग होता, बरोबर, ठराविक ठरलेला. त्याच्या पलीकडे स्वतःला ऍक्टर म्हणून शोधण्याची पण संधी समाव त्या मनाने मिळाली नाही. मग नाटकामध्ये जास्त इंटरेस्टिंग वेगवेगळे रोल्स किंवा भूमिका करायला मिळाल्या. पण एखादी अशी गावरान भूमिका जी मला ऍक्टर म्हणून स्वतःला चॅलेंज करून बघायला आवडेल, बरोबर, किंवा पुण्या मुंबईच्या बाहेरची कुठली तरी मी एक आहे मुलगी, अशा पद्धतीची भूमिका कधी अजून वाटायला आलेली नाही. तर मी खरं तर आपण सगळेच म्हणजे आपण क्रेव्ह करत असतो त्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकांसाठी. तर तिथे स्वतःला चॅलेंज करता येईल, मग स्वतःचा डायलेक्ट बदलता येईल का, एखादी नवीन बोलीभाषा वापरता येईल का, काही मेकअपमध्ये फेरफार करता येईल का, किंवा फॉर दॅट मॅटर थोडंसं डार्क किंवा ग्रे शेडचं एखादं कॅरेक्टर करता येईल का. तर असं सुद्धा अजून कधी कोणी विचारलेलं नाही, जे करून बघण्याची मला खूप उत्सुकता आहे. मला असं वाटतं हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व मेकर्सनी ह्याकडे जरूर लक्ष द्यावं की स्पृहाला अशा प्रकारच्या ऑफर्सची खरंच ती वाट बघते आहे आणि द्याव्यात, कारण ती उत्तम अभिनेत्री आहे, त्यामुळे ती हे नक्की करेल. नाही, मजा त्याच्यातच आहे ना ग. म्हणजे सतत नाही तर उंच माझा झोका नंतर मला थोडीशी मनात भीती अशी होती की कदाचित आता आपल्याकडे फक्त एक ऐतिहासिक कामांचाच ओघ लागेल की काय, कारण पटकन टाईपकास्ट केलं जातं. पण नशिबाने ती इमेज ब्रेक करणारं दुसरं काहीतरी माझ्याकडे त्यावेळेला आलं चालून. त्यामुळे मी थोडीशी मॉडर्न, अर्बन अशा पद्धतीची सुद्धा दिसू शकते, हे प्रेक्षकांना सुद्धा एकदा त्यांनीही स्वीकारावं लागतं ना आपल्याला त्या भूमिकेमध्ये. तर तसंही घडलं. त्यामुळे अगदी ऐतिहासिक भूमिकांमध्येच तो साच्यातच मी बसले असं झालं नाही, थँकफुली. मी ह्यालाच जोडून पुढचा प्रश्न मी तुला असा विचारते. मी जेव्हा असं म्हणाले की तू एका विशिष्ट वर्गातली आहेस, तेव्हा काय आहे की तुला लहानपणापासून प्रेक्षकांनी बघितलेलं असल्यामुळे असेल कदाचित, किंवा तू तशा प्रकारच्या मालिकांमधनं त्यांच्यासमोर गेलीयस म्हणून असेल, पण लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशीवर करतातच, पण तुझ्या व्यक्तिरेखांवरही करतात. त्यांना तू त्यांच्या घरातली वाटतेस, त्यांना तुझ्याविषयी आपुलकी वाटते, काळजी वाटते तुझी, आपल्या घरातली एखादी मुलगी, बहीण असे कोणीतरी तू असशील असं त्यांना वाटतं. ही तुझी एक इमेज झाली, बरोबर. काही वर्षांपूर्वी एक तुझा फोटो आला होता ज्याच्यामध्ये मला आठवत असेल तर तू हॉल्टरनेक ब्लाऊज घातलं होतंस किंवा असं काहीतरी होता, पण थोडक्यात बॅकलेस ब्लाऊज तू घातलायस असं वाटेल असा तुझा तो फोटो होता, आणि त्यावरनं प्रचंड गदारोळ झाला होता. काय वाटतं तुला त्याविषयी? म्हणजे एकतर पहिली गोष्ट, ते तसं का करावं असं तुला वाटलं? म्हणजे तो फोटो आपण काढून का छापावा, आणि तो छापल्यानंतर लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्यावरून तुला काय वाटलं? नाही, मुळात शूट करताना एकतर त्यात फार काही रिव्हिलिंग आहे असं नव्हतंच. म्हणजे तू म्हटलीस तसंच तो एक हॉल्टरनेक ब्लाऊज होता. आता आपण 2023 मध्ये आत्ता आहोत, हे 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. म्हणजे असं तर काही नाहीये की आपण आसपास हॉल्टरनेक घातलेले कोणी बघितलेच नाहीये लोक. दुसरी गोष्ट, हे समजून घेणं फारच महत्वाचं आहे, जे मी आधीही म्हणलं की एका पद्धतीची भूमिका एक व्यक्ती करते म्हणजे ती खऱ्या आयुष्यात तशीच असते असं नसतं, किंवा ती तसं असण्याचा अट्टहास करणंही योग्य नाही, कारण नाहीतर मला कामच करता येणार नाही. बरोबर. कारण सतत मला 1800च्या शतकातल्या भूमिका कोणीच देणार नाहीये, किंवा तसे बनणारच नाहीयेत प्रोजेक्ट सारखे. आणि रादर तू सतत तशा करत राहिलीस तर काही दिवसांनी लोक त्यालाही कंटाळतील, आणि मी स्वतःही कंटाळेन. म्हणजे आपण ऍक्टिंग करायला येतो किंवा अभिनयाच्या क्षेत्रात येतो त्याचं कारणच हे असतं की आपल्याला स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करायचं असतं, शोध घ्यायचा असतो, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये आपल्याला परकाया प्रवेश करता यावा, यासाठी आपण अभिनय क्षेत्रात खरं तर येतो. आता होतं काय की डेली सोप्स एस्पेशली जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एकाच पद्धतीने बघायची प्रेक्षकांना पण सवय लागते. त्यात त्यांचं काही चूक नाही, कारण ते कॅरेक्टरच आपण तशा पद्धतीने उभं करत असतो. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही ते कॅरेक्टर पोर्ट्रे करताय, मी आता समजा रमाबाईंची भूमिका करते किंवा लोकमान्यमधल्या सत्यभामाबाईंची भूमिका करते, त्यावेळेला पब्लिक अपिअरन्समध्ये कदाचित मी हे सांभाळावं
कारण ती व्यक्तिमत्वच अशी आहेत की तो एक धक्का असू शकतो की अरे बापरे असं वाटू शकतं. पण ज्या वेळेला ती सिरियल संपली आहे, ते प्रोजेक्ट संपलंय, त्यानंतर स्पृहाची म्हणून पण एक स्वतंत्र पर्सनॅलिटी आहे, तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, हे समजून घेऊन त्याचा स्वीकार करायला काही हरकत नाही. आता आपण मला वाटतं तेवढे पुढे आलोय आपण, बाकी आपण नेटफ्लिक्स बघतो, आपण ॲमेझॉन बघतो, आपण जगभरातल्या वेगवेगळ्या फिल्म्स बघतो, आपण वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर आपल्याकडे आहे. तर मी आत्ता परवा शर्मिला ठाकूर त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होते की त्यांनी जे पहिलं बिकिनी शूट केलं तेव्हा इतका गदारोळ झाला होता आणि तेव्हा त्यांना काही वाटलंही नव्हतं की याच्यात एवढं काहीतरी होईल हे केल्यामुळे. पण तेव्हा पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले होते. तर आता थँकफुली पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारण्यापासून आपण बरेच पुढे आलोय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हा मेंटॅलिटीमध्ये कुठेतरी एवढाच बदल व्हायची गरज आहे की पडद्यावरचे लोक आणि प्रत्यक्षातले लोक ह्याच्यात फरक आहे. मला सुद्धा कुठेतरी आपण कशा पद्धतीने स्वतःला कॅरी करू शकतोय, आपल्याला हे जमतंय का नाही आपल्याला. आणि ते परवाचं कशाला, आत्ता एक फोटो मी अपलोड केला होता इंस्टाग्रामवरती, इतका सिम्पल साधा करतो फोटो, काही नाहीये त्याच्यात. मी फक्त अशी बसलीये एक कफ्तान घालून, ना त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अंगप्रदर्शन आहे, काही नाहीये, फक्त पाय दिसतोय. आता कुठल्याही गोष्टीवरून उठून समोरनं लोक बोलणार असतील तर मग काही पॉइंटला येऊन आपण असं होतो की ठीक आहे आता बोलतायत ते बोलणारच आहेत, हेटर्स आर गोना हेट. सो त्याच्याकडे किती बघत बसायचा हा वेगळा मुद्दा. पण मला एवढं मात्र निश्चित वाटतं की पडद्यावरची व्यक्ती आणि प्रत्यक्षातली व्यक्ती ह्याच्यातलं डिफरन्सिएशन थोडं राहिलं पाहिजे. पण म्हणजे प्रेक्षक हे करत नाहीत. अपेक्षा त्यांची अशीच असते बऱ्याचदा असं. आणि एस्पेशली तू जसं म्हणालीस की मराठी अभिनेत्रींबद्दल ती जास्त आहे. मिताली मयेकरने मध्यंतरी एक फार चांगलं ह्याच्यावरती रील केलं होतं की समुद्रावर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय कपडे घालावेत, मग साडीच नेसावी का समुद्रावर पण, असं तिने त्याला एक कॉमेडी हे देऊन, कारण तिलाही मध्यंतरी ट्रोल केलं होतं. आता ट्रोलिंग हा एक अगदीच वेगळा मुद्दा आहे, तो आपल्या चर्चेत पुढे मध्ये येईलच कधीतरी. पण हेच जेव्हा एखादी हिंदी अभिनेत्री करते तेव्हा आपण किती सहज पद्धतीने ते ऍक्सेप्ट करतो. आपण ऍक्सेप्ट करतो की हा या कामाचा भाग आहे, म्हणजे याचा अर्थ आपण घरात तसे असतो का, तर नाही असतात. पण प्रत्येक ठिकाणी जिथे त्या भूमिकेची जर ती गरज आहे, त्या क्षेत्राची जर ती गरज आहे, ग्लॅमरचंच क्षेत्र आहे ना शेवटी, तर थोडंफार त्या व्यक्तीला एक्सप्लोअर करावं असं वाटूच शकतं. त्याच्यात इतका गदारोळ होण्यासारखं मुळात काही नाहीये इतकंच मला वाटतं. काय झालंय की आता ह्या सगळ्याला एक सोशल मीडिया हा एक वेगळा अँगल निर्माण झालाय. त्याच्यामुळे आपण आपल्या हातातल्या फोनवर इतक्या जगभरातल्या विचित्र गोष्टी बघत असतो, विविध गोष्टी बघत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे कपडे वेगवेगळ्या पद्धतीने घालणं, रिव्हिलिंग कपडे घालणं वगैरे वगैरे, ह्याचं डायरेक्ट असोसिएशन झालंय फॉलोअर्सवर. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही जितके कमी कपडे घालाल तितके तुमचे फॉलोअर्स वाढतात. दुर्दैवाने हे सत्य आहे. त्यामुळे काय होतं की अभिनेत्री जेव्हा असं काही करतात तेव्हा आता यांना फॉलोअर्स वाढवायचेत म्हणून ह्या असं करतात, असा त्याला एक मध्ये एक बरोबरची खूण दिलेली असते की कमी कपडे इज इक्वल टू फॉलोअर्स वाढवण्याचे प्रयत्न. तर हे असं आहे का, असं खरंच असतं का आणि असं आहे का? कारण तुमच्या पिढीत हा प्रश्न मला विचारावा असं वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येकाची कामाची एक पद्धत असते. म्हणजे आता फक्त सोशल मीडिया जरी बघायला गेलं तरी त्याच्यावरही बरेच प्रकार आहेत. देर आर ऍक्टर्स, देर आर क्रिएटर्स, देर आर इन्फ्लुएन्सर्स, देर आर इन्फ्लुएन्सर्स हू आर टर्निंग इन टू ऍक्टर्स. या सगळ्या व्यक्तींचा सोशल मीडियावर असण्याचा मोटिव्ह वेगवेगळा आहे. जेव्हा एखादी अभिनेत्री इतर बाकीची कामं करत असते तेव्हा तुम्हाला माहितीये ना की ती कशा पद्धतीची कामं करते, किंवा ती किती सिरियस आहे, किंवा एखादा इन्फ्लुएन्सर आहे किंवा एखादी इन्फ्लुएन्सर आहे तो एखादं प्रॉडक्ट विकण्यासाठीच तिथे आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याला फॉलोही करताय. सो हे दोन्ही बाजूंचं आहे, फक्त एकाच बाजूचं नाहीये. आणि प्रत्येक वेळेला काही मी म्हटलं तसं आता काही क्रिंजला प्रत्येक वेळेला व्ह्यूज आणि फॉलोईंग असणारच आहे. हे पण काय फावळटपणा केलाय असं म्हणून शेअर करणारे लोक जास्त असतात नेहमीच. उलट समजा मी एखादी खूप चांगली एखादी गोष्ट तिथे शेअर केली आहे पण त्यालाही ऑडियन्स आहेच की त्याचा. सो ऑनेस्टली मी तुला सांगू का, आत्ता वेळ आणि काळ अशी आहे
पूर्वी कशालाच काही म्हणजे खूपच ठराविक गोष्टींनाच एक प्लॅटफॉर्म अवेलेबल होता. आता कोणालाही तो अवेलेबल आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येक माणूस हा क्रिएटर आहे किंवा होऊ शकतो किंवा होण्याची ऍस्पिरेशन ठेवू शकतो. फक्त काय होतं, अभिनेत्री किंवा अभिनेते म्हणून तुम्ही काम करताना तुमचं वेगळं पण एक करिअर आहे आणि ते सुद्धा प्रेक्षक बघतायत. माझ्या दृष्टीने सोशल मीडिया हा मला माझ्या कामाचं प्रमोशन करायला मिळालेला सगळ्यात सोपा पर्याय आहे. बरोबर. मी प्रत्येक वेळेला कदाचित प्रिंट मीडियाला इंटरव्ह्यू देऊ शकत नाही किंवा प्रत्येक वेळेला माझी फिल्म रिलीज होईल की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. अशा काळात आपण आता आहोत. पण त्यावेळेला मी हे काम करतेय आता, बरोबर, ह्याच्यामध्ये माझं हे चाललंय, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सगळ्यात सोपा आणि हातातला उपाय माझ्यासाठी सोशल मीडिया आहे. मी तरी तो तशाच पद्धतीने वापरायचा प्रयत्न करते. कारण पुन्हा ते इतकं सब्जेक्टिव्ह आहे, ते इतकं प्रत्येकाच्या वैयक्तिक चॉईस आणि वैयक्तिक टेस्ट वरती अवलंबून आहे. अगदी बरोबर. की तुम्ही कशाला चूक आणि कशाला बरोबर म्हणणार. बरोबर. त्यामुळे हे तर तुम्ही जज नाही करू शकत. माझ्यापुरतं मी माझं ठरवू शकते की मला त्याच्यावरती काय करायचं. आता मला डान्स काही फार करता येत नाही, तर मी प्रत्येक उठून जे एक गाणं ट्रेंड होतं त्याच्यावरती मी डान्स नाही करू शकत, ज्यामुळे ऍक्च्युली तुमचा अल्गोरिदम वाढतो किंवा तुम्ही जास्त नंबर ऑफ लोकांपर्यंत पोहोचतात. ते मला नाही करता येत. पण याचा अर्थ मला कंटेंट क्रिएट करायची संधीच नाहीये का, तर तसं नाहीये. पण मग तुला ज्या प्रकारचा कंटेंट क्रिएट करायला आवडतो असं तुला वाटतंय, म्हणजे माझा प्रश्न किंवा माझ्या प्रश्नाचा रोख तुझ्या कवितांकडे आहे. तू उत्तम कविता स्वतः करतेस, तुला कविता वाचनाची खूप आवड आहे, तू कार्यक्रम सातत्याने करत असतेस. त्याला तो ऑडियन्स मिळतो असं तुला वाटतं का? आणि जर मिळत नसेल तर तुला वाईट वाटतं का? मी तुला खरं सांगते, मला असं पूर्वी वाटायचं की याला ऑडियन्स नाहीये, पण 100% ह्याला ऑडियन्स आहे. आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगते. अशासाठी आपल्याला नेहमी असं वाटतं ना की सोशल मीडिया हे वरवरचं आहे आणि आहेही काही अंशी. म्हणजे आपण 100% त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो का, तर नाही ठेवू शकत. आपण नेहमी असं म्हणतो की अरे तुमचं लाईव्ह एक तुम्ही इंस्टाग्राम केलं समजा, तर त्याला 50,000 लोक आलेत, पण ते 50,000 लोक तुमच्या सिनेमाचं तिकीट काढतायत का, अगदी ते कन्व्हर्ट होतंय का, तर नाही होतंय. सो म्हणजे कसं असतं की तुमच्या एखाद्या रीलवर किंवा कशावर तरी लाईक करणारे लोक नंतर तुमच्या नाटकाला येत नसतात. करेक्ट. सो हा फरक राहणारच आहे. पण आज आम्ही जेव्हा लाईव्ह शोज करतो तिथे येणाऱ्या साधारणपणे 100 लोक समजा आपल्याला भेटायला आले असं आपण धरून चालूया. त्या 100 लोकांपैकी किमान एक 8 ते 10 लोक तरी असे असतात की आम्ही तुमचा जो व्हिडिओ बघितला, पुढच्या कार्यक्रमात ती कविता तुम्ही घ्या. अच्छा. किंवा लाईव्ह आता संकर्षण व्यासगृह आम्ही करतो किंवा नवकोराच्याही कार्यक्रमात लाईव्ह इंटरॅक्शन मध्ये लोकांनी मला सांगितलं ती गाई पाण्यावर काय म्हणून ऐकव ना, ती आम्ही ऐकलीये, किंवा आजीच्या जवळी घड्याळ कसले ऐकव ना. आता ह्या कविता या निमित्ताने लोकांपर्यंत नाहीतर कशा पोहोचल्या असत्या. बरोबर. जेव्हा आपण म्हणतोय की कोण ऐकतंय कविता किंवा कोण ऐकतंय मराठीमध्ये काय नवीन चाललंय, तर करतायत लोक, हे ऐकतायत लोक. हा तर म्हणजे डेफिनेट प्रूफ आहे माझ्याकडे की नक्कीच 100%. सो प्रत्येक पद्धतीच्या कॉन्टेंटला प्रेक्षक आहे. असं काळ आहे आता खरं सांगायचं तर. प्रेक्षक निश्चित आहे, पण त्याचा एक वयोगट आहे. हो. तर तसं आता आपण असं म्हणतो की दर 5 वर्षांनी पुढची पिढी येते. म्हणजे आता माणसाचा एखादी गोष्ट एका जागी बसून बघण्याचा कालावधी हा 4 मिनिटावर आलाय. तसा पुढची पिढी निर्माण होण्याचा कालावधी आता 5 वर्षांवर आलाय. 5 वर्षांनी पुढची पिढी येते. तर हा जो वयोगट आहे कविता ऐकणाऱ्यांचा किंवा कुठल्याही शब्दाविषयी प्रेम असण्याचा जो वयोगट आहे तो आता कमी. आता पुढच्या पिढीतली मुलं तुझ्या कविता ऐकतात किंवा त्यांना त्या आवडतात असं तुला दिसतं का? हो, दिसतं. आणि ते आता काय आहे, तुम्हाला मेजर करता येतं स्टॅटिस्टिक्स. तुम्हाला ऍक्च्युली कळतं की पुरुष किती बघतायत, स्त्रिया किती बघतायत, कुठल्या वयोगटातला प्रेक्षक तुमचा आहे. माझा सगळ्यात जास्त जो प्रेक्षक वर्ग आहे माझ्या कवितांचा, तो युट्यूबवर काय किंवा इंस्टाग्रामवर काय, आम्ही हे मॉनिटर केलं होतं की तो साधारणपणे 35 ते 50 या वयोगटातला प्रेक्षक आहे. आणि खरं तर थोडा आधीच, म्हणजे साधारणपणे 25 ते पुढे 50-60 पर्यंत तो जातो. आता हे ऍक्च्युअल सिनेमांना, नाटकांना किंवा अशा कार्यक्रमांना जाणारे लोक आहेत. अजूनही लाईव्ह कार्यक्रमात तू विचारशील तर डेफिनेटली तो 35-40 आणि त्याच्या पुढचा प्रेक्षक जास्त बघायला मिळतो. पण आम्हाला भेटायला कित्येक अशी कॉलेजमधली मुलं येतात की आम्ही पहिल्यांदा कवितांच्या कार्यक्रमाला आलो.
मी पहिल्यांदा असं काहीतरी पाहिलं आणि ते जेव्हा कळतं ना समोरून तेव्हा फार भारी वाटतं. कारण तेव्हा मग मला पटतं की आपण नीट वापरतोय सोशल मीडिया, आपला जो उद्देश आहे तो नीट प्रमाणात पूर्ण होतोय या निमित्ताने. कारण काय आता माझे आई बाबा म्हणा किंवा माझी आजी सुद्धा फेसबुकवरती आहे, माझी आजीही नेटफ्लिक्स वापरते. तर फेसबुक वापरणारा एक जो वयोगट आहे तो आता मोठा झालाय. म्हणजे मी कॉलेजमध्ये होते तेव्हा फेसबुक आलं होतं, आता इंस्टाग्राम आलं, त्याच्यानंतर टिकटॉक येऊन गेलं, मध्ये स्नॅपचॅट आलं, जिथपर्यंत आपण अजून पोहोचलेलोच नाही. सो अकॉर्डिंगली आपल्यालाही थोडं थोडं बदलत राहायलाच पाहिजे त्यांच्याबरोबर. मी लोपामुद्रा रोज एक कविता नावाचा एक हे करायचे उपक्रम करायचे. त्याच्यामधनं त्याचा मोठे उद्देश एकच होता की आपण म्हणतोय की चल कवितांची पुस्तकं लोक विकत घेऊन वाचत नाहीयेत ना, ठीक आहे, पण स्क्रोल करताना एक कविता रोज नक्की लोक वाचू शकतात. म्हणजे अशा जवळपास आम्ही 800 ते 850 कविता पोस्ट केल्या आणि अजूनही त्या कविता ती जी पोस्टर्स आहेत ती लोकांचे वॉलपेपर्स असतात किंवा लोक मला येऊन दाखवतात की अरे हे बघा आम्ही हे इथे सेव्ह करून ठेवलं होतं. सो असं वाटतं की मग ते सफल झालं नीट आपल्याला जे करायचं होतं. सो डेफिनेटली तू जे विचारतेस की हा वयोगट येतो का किंवा ही मुलं ते ऐकतायत का, ते डेफिनेटली ऐकतात. पण मग हे खूप मोठं काम आहे स्पृहा, म्हणजे ह्या मुलांपर्यंत मराठी कविता पोहोचवणं आणि तरुण मुलांनी पोहोचवणं. तुम्ही जो नवकोर कार्यक्रम करता किंवा हे खरंच मोठं काम आहे, त्याबद्दल अभिनंदन तुझं. पण मी तुला सांगू का, माझ्यासाठी इन्स्पिरेशन कोण आहेत? आता आपण ऐकलंय फक्त की विंदा करंदीकर, वसंत बापट, हे सगळेजण ऍक्च्युली जाऊन कविता सादर करायचे, मंगेश पाडगावकर, मग त्याच्यानंतर अशोक नायगावकर, नलेश दादा, अरुण म्हात्रे, किशोर काका, ही सगळी फळी आली. एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबलं होतं, त्याला एक पॉज लागला होता. तर तो प्रवाह पुन्हा त्यांच्यामुळे चालू झाला असं मला वाटतं. आणि आता तर असं झालंय की मला इतकं भारी वाटतं ना. मध्यंतरी कार्यक्रम झाला ज्याच्यात वैभव दादा होता, संदीप होता, स्वानंद किरकिरे होते आणि पुण्यात पंडित फार्म्सवरती तो कार्यक्रम झाला होता आणि कविता ऐकायला एक 5-7 हजार लोक आलेत. ही किती छान गोष्ट आहे. मग ते जे ग्लॅमर आहे ना या गोष्टीला, जे मध्यंतरी असं होतं की कविता वगैरे नको, हा जो झोन आहे तिथून ते चला आपण एक कविता ऐकायला जाऊया, हा जो प्रवास आहे ना तो या मंडळींमुळे झालाय. याचं कारण एक अजून असं मला वाटतं स्पृहा की तुम्ही सगळे चांगले परफॉर्मर्स आहात. म्हणजे बरेच असे मला लोक माहिती आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कविता आवडतात पण त्या कोणीतरी चांगल्या पद्धतीने ऐकवल्या की आम्हाला आवडतात, मला वाचून त्या कळत नाहीत. तर तुम्ही सगळे चांगले परफॉर्मर्स. किंवा आता मधुराणी तिच्या चॅनलवरनं जे करते किंवा इव्हन तिच्या प्रोफाईलवरनं किती सुंदर सुंदर आणि नवीन कविता ऐकवते ती. किरण येलेंच्या कविता ज्या आता इतक्या सुंदर कविता आहेत त्या, पण त्या आपल्याला कदाचित आता पुन्हा तेच आहे, काही गोष्टींचा ट्रेंड बनतो, मग लोक फक्त तेवढंच वाचत राहतात. पण हे जे कवी आहेत त्यांच्याबद्दल पण वाचलं गेलं पाहिजे, ते बोलले गेले पाहिजेत, कार्यक्रमांमधनं त्यांच्या कविता सादर झाल्या पाहिजेत, हे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर स्पृहा, हा एक तुझ्या पर्सनॅलिटीचा, तुझी कविता कवयित्री असणं हा एक भाग झाला. आपण तुझ्या करिअरवर येऊया. ती सध्या काय करते? टू बी ऑनेस्ट आत्ता चांगलं काम शोधतेय. म्हणजे लोकमान्य केली मी गेल्या वर्षी, ते खूप छान होतं. ते सगळं प्रोजेक्ट म्हणून मला फार आवडलं, करायला मज्जा आली. बऱ्याच वर्षांनी मी पुन्हा एकदा डेली सोप केली. आता अनेक वर्षात मी नाटक नाही केलंय, तर मला एक छान नाटक करायचंय या वर्षात किंवा त्याच्या मे बी पुढच्या वर्षी. पण मी संकर्षण वाया स्पृहाचे प्रयोग आता खूप जोरात आमचे चालू आहेत. म्हणजे जवळपास एक महिन्याला 8 ते 10 प्रयोग आम्ही करतोच आहोत त्याचे. सो ते कार्यक्रम चाललेत. 1-2 फिल्म्स केल्यात, त्या आता रिलीज होतील. एक वेब सिरीज केली आहे हिंदी, ती येईल. सो तेही चाललंय. एकीकडे ऑडिशन्सही चालले आहेत, ह्या सगळ्याही गोष्टी चालल्या आहेत. पण छान फिल्म करायला मिळावी असं मात्र मला नक्की वाटतं, जी मला बऱ्याच दिवसात पुनश्च हरिओम नंतर मला असं मनापासनं करावी अशी फिल्म आली नाहीये माझ्याकडे. तर ती मला वाटतं की चांगलं काहीतरी फिल्ममध्ये काम करायला मिळावं. मला सांग की आता तू 10-12-15 वर्ष काम करतेस, तू बालकलाकारच होतीस त्याच्यामुळे त्याच्याही आधीपासून तू काम करते आहेस. तर ह्या सगळ्यामध्ये आता जसं मगाशी आपण म्हणालो तसं एक पुढची पिढी कलाकारांची सुद्धा आली आहे. कधी इन्सिक्युरिटी वाटते का ग, की म्हणजे आता तरुण मुलींचे रोल्स वेगळ्या कोणाला तरी मिळतील आणि आपल्याला आता पूर्वीसारखे रोल्स मिळणार नाहीत, आता आपल्याला
हिरोईन्सचे रोल्स मिळणार नाहीत असं अजून कधी तरी नाही वाटलंय कधी, कारण अजून मिळतायत हा. थँकफुली. अजून अशी कुठून विचारणा होत नाहीये की एक वहिनीचा रोल आहे किंवा काकूचा रोल आहे, मावशीचा रोल आहे. आणि इव्हेंच्युअली मला असं वाटतं की ते आपल्याला म्हणजे सगळ्याच जणांना त्या फेजमधनं जावं लागतं, कारण शेवटी वय आहे आणि ते वाढणारच आहे. तर मी आत्ता 34 वर्षाची आहे, तर मी कॉलेजमधली मुलगी वाटणारच नाहीये. मला मनातून किती वाटत असलं किंवा इच्छा होत असली तरी, किंवा आम्हाला तू कितीही लहान वाटत असली तरी सुद्धा. आता खरंच आहे, मी ज्यांच्याबरोबर मी 6वीत 7वीत असतानापासून काम केलंय त्यांच्यासमोर आल्यानंतर मला लहानच वाटतं अजूनही. मला आता इतकं छान वाटतं आपण गप्पा मारतोय. नाही, आणि आता हिरोईन्सची वय पण बदलली आहेत ना. एक्झॅक्टली. आणि दुसरं मला आणखीन असं पण जाणवलंय की आणि एस्पेशली जेव्हा मी हिंदीत ऍड्स मध्ये काम केलं तेव्हा तिथे ना एक यंग मदर नावाची कॅटेगरी असते. तिथे पहिल्यांदा मला असं वाटतं की मला का विचारते 10-12 वर्षाच्या मुलीच्या आईचा रोल. मग माझ्या लक्षात आलं की ते कॅटेगरी आहे. इट इज नॉट अबाउट तुमचं वय काय आहे. त्यांना त्यांचं प्रोडक्ट तुम्हाला हे किती चांगलं वाटू दे किंवा वाईट वाटू दे, हा फॅक्च्युअल भाग आहे या कामाचा. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन घेण्यापेक्षा मला असं वाटतं की ते जितक्या लवकर आपण ऍक्सेप्ट करू तितक्या जास्त नवीन संधी आपल्यासमोर उपलब्ध होत राहतात. आणि मला आता त्याच्यामुळे त्याचं काही वाटेनासं झालंय. किंवा फॉर दॅट मॅटर मी जेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही फिल्म केली तेव्हा त्यातही मला एक 7 वर्षाचं छोटं मूल होतं. आणि तेव्हा मी काहीतरी मला वाटतं 27-28 वर्षाची असेल ती फिल्म केली तेव्हा. पण ठीकच आहे यार, म्हणजे त्याच्या गोष्टीतच तसं होतं की त्याचं लग्नच, ती पळून जाऊन लग्न करते आपल्या आवडत्या मुलाशी. मी पाहिली होती. त्यामुळे तिला मूलही लवकर होतं आणि नॅचरली मी काय ठीकच आहे, 30व्या वर्षी 7 वर्षाचं मूल असूच शकतं. माझ्या कित्येक मैत्रिणींना मुलं आहेत आता. सो त्याच्यापासून पळावं असं काही मला वाटत नाही. आणि थोडंसं मला असंही वाटतं की आपण ज्या वयाचे असतो ऑटोमॅटिकली आपल्याकडे तसं काम येत जातं आणि त्याच्यात आपल्याला कम्फर्टेबल आपण जितकं लवकर करून घेऊ तितकं बेटर आहे. खरं. पण हॅव्हिंग सेड दॅट अजून कोणी ते विचारलं नाहीये, त्यामुळे आय एम हॅपी. अजून मी त्या हिरोईनच्या साच्यामध्ये बसू शकते. पण हा हिरोईनचा साचा म्हणजे काय? नाही, मुळात आधी एकतर हिरोईनचा साचा म्हणजे विचारण्याचा प्रश्न असा आहे की एका विशिष्ट पद्धतीचं तुम्ही दिसलं पाहिजे, थोडक्यात तुमची फिगर वगैरे सगळी व्यवस्थित असली पाहिजे, तुम्ही जाड असून चालत नाही, कारण हल्ली जाड आणि बारीकचंही भयंकर झालंय. पण तुला गंमत सांगू का, आता त्याच्यामध्ये इतक्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत. म्हणजे तुम्ही जाड असाल तर त्यातनं तुम्ही बारीक व्हायला गेलात तर तुम्ही बॉडी पॉझिटिव्हिटी बद्दल चुकीचं बोलताय. मग तुम्ही बारीक आहात म्हणून तुम्हाला ट्रोल नाही केलं जात आहे का? तर नाही. मध्यंतरी केतकीने माटेगावकर तिने एक इतकी चांगली पोस्ट लिहिली होती की व्हॉट इज द प्रॉब्लेम. मग तिला बारीक आहे म्हणून पण ट्रोल केलं गेलंय. मग काय करायचं? सो थोडक्यात मला असं वाटतं की आपलं जे चाललंय ते आपण करत राहावं, कारण हे होतच राहणार. म्हणजे यू आर ओनली पुटिंग युअर सेल्फ आउट देअर. आणि तो सोशल मीडिया आहे मुळात, तो पर्सनल मीडिया नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की तो सोशल मीडिया आहे तिथेच तुम्ही स्वतःला त्या गोष्टीसाठी तयार करता. आणि मग त्याच्या त्या दोन्ही बाजू आहेत ना. मग ती फ्लिपसाईडच आहे त्याची की ते होणारच आहे गृहीत धरूनच काही गोष्टी तुम्हाला ती सॅनिटी तुमची मेंटेन करत राहायला लागते, काही पर्याय नाही त्याला. सो ते जाड आहोत का बारीक आहोत का त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आपण ज्या वयाचे आत्ता आहोत त्या वयासारखं आपण दिसावं, वागावं, बोलावं. वागावं म्हणजे महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतील त्या करत राहाव्यात चांगल्या पद्धतीने, मन लावून. मला सांग की ह्या सगळ्यातनं एक ते हिंदी चित्रपटसृष्टी, किंवा आता तू एक हिंदी वेबसिरीज केलीस म्हणालीस, हे ऐकून मला फार बरं वाटलं. पण एकूण मराठीतून हिंदीत जाताना आपल्याकडच्या उत्तम अभिनेत्रींना, अभिनेत्यांना सुद्धा कष्ट होतात. ते चक्रव्यूह भेदणं कुठेतरी अवघड असतं. याचं काय कारण आहे? किंवा तिथे जाण्यासाठी तुम्हाला काय वेगळा सेट ऑफ स्किल्स लागतो? हे मी तुला का विचारते, कारण तू ए लिस्टर आहेस. म्हणजे मराठी काय म्हणूया आपण, चित्रपटसृष्टीतली किंवा मालिकांच्या सृष्टीतल्या आघाडीच्या नायिकांपैकी तू एक आहेस. तुला हिंदीमध्ये जाऊन मोठ्या लेवलवरती काहीतरी अजून वेगळं काम करावं आणि त्यात सुद्धा हिरोईनचं करावं असं नाही का वाटत? याचं कारण असं आहे की मध्यंतरी सुबोधनी कुठेतरी असं म्हटलं होतं की मला एका मोठ्या हिरोच्या भावाचा रोल करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. काय आहे, पुन्हा हा खूप सब्जेक्टिव्ह विषय असं मला वाटतं. आणि प्रत्येक
अभिनेता अभिनेत्री हा त्याच्या करिअरच्या ज्या टप्प्यावर असतो त्या टप्प्यावरनं तो ते निर्णय घेऊ शकतो. मला मिळालेली कामं आतापर्यंत जे ती छानच होती, पण मी मालिका केल्या, चित्रपट केले, नाटक केलं, रियालिटी शोचं अँकरिंग केलं. करून बघण्यासारख्या ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या मी बऱ्यापैकी करून पाहिल्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर मला स्वतःला असं नेहमी वाटतं की आपण स्वतःला एक चॅलेंज करत राहिलं पाहिजे. का मर्यादित राहावं तेवढ्या पुरतं? आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका सीनसाठी कुठेतरी जाऊन उभे राहा, काही गरज नाहीये. तिथे मग तुमचा चॉईस येतोच की. पण जेव्हा तुम्ही काही वेगळ्या लोकांबरोबर काम करता, तुम्हाला तुमच्या भाषेवरती काम करायला मिळतं. मी रंगबाज फिरसे नावाची वेबसिरीज केली, तिथे मी जिमी शेरगिलच्या अपोजिट होते. किंवा आता रणनीतीमध्ये पण मी जिमी सरांबरोबर काम केलंय. तिथे तुम्हाला तुमची जी एक सेट ऑफ इमेज आहे ती मोडायचा चान्स मिळतो. मराठीत मला नाही मिळाल्या वेगळ्या बोलीभाषा करायला, पण हिंदीत मला मी अटकन चटकन नावाची एक फिल्म केली, त्याच्यामध्ये मला थोडंसं साऊथ इंडियन ॲक्सेंटनी बोलणारी एक मुलगी करायला मिळाली. रंगबाज फिरसेमध्ये मला राजस्थानी मुलगी करायला मिळाली. क्लास ऑफ 83 मध्ये मला आणखीन एक वेगळी 80च्या दशकातली अर्बन पण एक घरगुती अशी एक मुलगी करायला मिळाली. किंवा ऍड्स मी आता करते जिथे तुम्हाला तुमच्यावरती काम करायला लागतं. कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन तुमच्या ओळखीची माणसं, ओळखीचा सेटअप, तिथे आपण एक रिलॅक्स्ड असतो. बऱ्याचदा मालिकांच्या सेटवर आपल्याला आता असं होतं की एकदा वाचून असं आहे का, ओके 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 ओके. तिथे आपल्याला माहिती असतं की हा शब्द जरी चुकला आहे त्यावेळेला आठवला नाही तरी आपण आपल्या पद्धतीचं तिथे काहीतरी बोलून मोकळे होऊ शकतो. इथे नाही, तुम्हाला इथे ऑन टोस बसावं लागतं. जिमी शेरगिल सारखा एक इतका सिनियर अभिनेता जेव्हा तुमच्या समोर असतो तेव्हा त्याला बघणं, आशिष विद्यार्थी परफॉर्म करतात त्यांना जवळून बघणं, सुशांत सिंग परफॉर्म करतात त्यांना जवळून बघणं, हे तुमच्या ग्रूमिंगचाच भाग आहे ना एक. आणि दुसरं म्हणजे तू म्हणालीस की काय करावं लागतं, तर मला असं वाटतं की पहिल्यांदा इगो बाजूला ठेवावा लागतो. मला मराठीत खरंच सांगते कामातून काम, म्हणजे कॉलेजमध्ये होते, अनन्या नावाची एकांकिका केली, तिला बक्षिसं मिळाली, त्यातनं अग्निहोत्र मिळाली मालिका. गमभन नावाची एकांकिका केली होती, त्याच्यातनं मायबाप नावाचा सिनेमा मिळाला. त्याच्यातनं नंतर पुढे मग एका लग्नाची दुसरी गोष्ट झालं, मग तिसरी गोष्ट झालं, मग उंच माझा झोका झालं. मला कधीच ऑडिशन द्यावी नाही लागली जाऊन, किंवा मी ही आहे आणि मला आता काम हवंय असं सांगावंच नाही लागलं कोणाला कधी. माझ्याकडे काम येत गेलं. हिंदीत तसं नाहीये. हिंदीत खरंच कोणाला माहित नाही मी इथे काय काम करते. पहिल्यांदा काही ऑडिशन्स ना मला इतकी चिडचिड व्हायची माझी की तो असिस्टंट डिरेक्टर मला का सांगतोय की मला काम येतंय की नाही, पण मुद्दा तुला काम येतंय की नाही हा नाहीये. त्याला माहितीच नाहीये की तुला हे कॅरेक्टर, तू कशी दिसतेस, तू काय दिसतेस, तू त्या लुकमध्ये काय, आर यू सुटेबल फॉर द कॅरेक्टर, हे समजून घ्यायलाच खूप वेळ लागला. कोविडच्या पूर्ण काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण प्रॅक्टिकली घरात होतो, त्याच्यानंतर आपली काही फायनान्शियल गणितं सुद्धा असतात, त्यालाही आपल्याला तोंड द्यायचं असतं. मला कोविड काळानंतर पुन्हा नवीन काम सुरू होईपर्यंतचा सगळा हात हा टेलिव्हिजन कमर्शियल्सनी दिलाय. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी रोज जवळपास 8 ते 10 ऑडिशन्स पाठवत होते, सेल्फ टेस्ट पाठवत होते. त्या 10 ऑडिशन्स जेव्हा मी पाठवत होते तेव्हा मग 1-2 ॲड्समध्ये फायनल तुमचं सिलेक्शन होतं. त्याची पण एक प्रोसेस आहे. सो ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. बरं, असं नाही होत की तुम्ही एकदा ऑडिशन दिली आहेत ना मग त्यांच्याकडे ती टेप आहे मग ते बघून ते नंतर ठरवतील. तुम्हाला यू विल हॅव टू कीप डुईंग इट. आणि मला आता असं वाटतं, पूर्वी मला भीती वाटायची, मला फोबिया होता ऑडिशनचा. म्हणजे सुरुवातीच्या काही काळात मी ॲक्च्युली हे केलंय, मी आधी कधीच सांगितलेलं नाही कुठे, पण मी घराबाहेर पडायचे आणि त्या कास्टिंग डिरेक्टर्सना फोन करून सांगायचं की नाही वो सॉरी आज नहीं होगा, आज नहीं है पॉसिबल, मैं थोड़ा सा बिझी हूँ तो कुछ इमर्जन्सी है, नहीं आ पाऊंगी. 2-3 वेळेला हे झाल्यानंतर पराग मेहता नावाचा एक कास्टिंग डिरेक्टर आहे, खूप उत्तम प्रोजेक्टचं कास्टिंग केलंय त्याने. परागने एक दिवस मला फोन केला आणि सांगितलं तुम आज आ जाओ ऑफिस मिलने के लिए मुझे. आणि मी जेव्हा गेले तेव्हा तो म्हणला की मैंने जानबूझ के तुम्हें नहीं बताया कि रंगबाज फिरसे का ऑडिशन मैं करवा रहा हूँ तुमसे, क्योंकि अगर मैं बोलता कि ऑडिशन है तो तुम नहीं आती. और इसके बाद मैंने बोल के रखा था मेरे असिस्टेंट को कि अगर ये नहीं आई तो इसको कभी फोन मत करना, इसको कभी मत बुलाना ऑडिशन के लिए, क्योंकि वी ऑल यूज्ड टू थिंक दैट यू हैव प्लेंटी ऑफ वर्क, that you are not even bothered about coming for the audition and you are not open for it. तर मुद्दा हा नव्हताच. मला भीतीच वाटायची ऑडिशनची. मला त्यातनं सुद्धा स्वतःला बाहेर काढायला खूप वेळ लागला.
पण पराग असेल किंवा आता अनिरुद्ध सर आहेत, त्यांच्यासारखे काही लोक आहेत जे इतके फोकस आणि इतके सुंदर ऑडिशन्स करतात. जोगी सर आहेत, ह्या काही कास्टिंग डिरेक्टर्स कडे सुद्धा ऑडिशन करायला मजा येते तुम्हाला. सो तो पॅटर्न तुम्हाला ब्रेक थोडा करायला लागतो असं मला मनापासून वाटतं. आणि पुन्हा असं वाटूच शकतं की कशाला, म्हणजे आहे ते चांगलं चाललंय, मला ते पुरे पडत नाही, इतकाच मुद्दा आहे. मला तू जसं मगाशी आपण गप्पा मारताना म्हणालीस, माझा सेम स्वभाव आहे की मला एकच गोष्ट परत परत करायचा कंटाळा येतो. मी स्वतःसाठी नवीन नवीन काहीतरी शोधत राहते किंवा क्रिएट करत राहते. त्याच्या मागचं तेवढंच कारण आहे की हे झालं आता काय, हा जो आता काय आहे तो जरा त्रासदायक असतो नेहमी. चांगलं आहे, पण म्हणजे मला कधीतरी तुला मोठ्या पडद्यावर आणि हिंदी सेटअपमध्ये लवकरच बघायला मिळेल असं मला वाटतं. सो थँकफुली मी आता एक फिल्म केली, सब मोह माया आहे नावाची, ज्याच्यामध्ये शर्मन जोशी, मी आणि अनु कपूर अशी कास्ट आहे. अच्छा. आणि ती झी अनमोलवरती आणि झी सिनेमावर असे दोन्हीकडे रिलीज झाली. आता ती सुद्धा OTT वरती लवकरच येईल. सो इंटरेस्टिंग कामं मिळत आहेत आणि हळूहळू लोकांपर्यंत पोहोचतायत सुद्धा थँकफुली. तुला नाही का कधी असं वाटत की आता हे वय तुझं असं झालंय की तू आता तुझ्यावर हे एक्सटर्नल प्रेशर येत नाही का, किंवा तुला मनातून असं वाटत नाही का की मूल आपल्याला असावं? हे मी यासाठी विचारते, आणि या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं नसेल तर तू तसं अगदी स्पष्ट सांगू शकतेस, पण जनरली हल्लीच्या पिढीत अभिनेत्रींना किंवा परफॉर्मिंग आर्टमधल्या कुठल्याच स्त्रीला मुलं नको असतात. तर ह्याचं काही वेगळं कारण आहे का? म्हणजे आमची पिढी समाव त्यातून बाहेर पडली आणि आमच्यावर इनवे ते प्रेशर होतं, म्हण मेंटल प्रेशर होतं, स्वतःलाच आम्हाला असं याच्या पलीकडे आम्ही विचारच केला नव्हता. म्हणजे मूल नको हा विचारच कधी केला नव्हता. तुमची पिढी हा विचार का करते आणि कशासाठी करते हे मला कळत नाही. म्हणजे मला हे जाणून घ्यायला आवडेल. नाही, आता हल्ली ना हे सगळंच एवढं पर्सनलाइज्ड आणि इतकं सब्जेक्टिव्ह झालंय की पुन्हा याच्यात चूक बरोबर काय ह्याच्यात जाण्यात काही अर्थच नाहीये. मी अगदीच माझ्या पुरतं बोलते, कारण मी दोन्ही बाजू बघितल्यात. म्हणजे माझ्या अशाही मैत्रिणी आहेत ज्यांनी ठरवलं की त्यांना मूल हवंय आणि मूल झाल्यानंतर सुद्धा त्यांचं करिअर उत्तम चाललंय. गिरिजा आहे जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि आरती वडकबाळकर आहे जिने सुद्धा ठरवलं की आपण चान्स घेऊया, आणि आता तिचा मुलगा आता 2.5-3 वर्षाचा आहे. आणि दुसरी ही बाजू आहे ज्यांचं म्हणणं आहे, तू म्हणतेस तसं की मूल नको किंवा इतक्यात नको. माझ्या बाबतीत असं झालं की मी कामच करत होते प्रत्येक टप्प्यावरती, आणि समहा असं खरं सांगायचं तर असं थांबावं असं वाटलं नाही. इतकं ते सिम्पल आहे. मलाही वाटलं नाही, वरदलाही वाटलं नाही. त्याच्यामुळे हा म्युच्युअल डिसिजन होता. किंवा फॉर दॅट मॅटर असंही होतं की अजूनही बदलल्या आहेत ना आता खूप गोष्टी, फायनान्शियली बदलल्या आहेत, आपण आपली लाईफस्टाईल बदलली आहे, आपल्या आयुष्याकडनंच्या अपेक्षा बदलल्या आहेत. म्हणजे माझ्या आईबाबांना माझी 23 वर्षाची होती जेव्हा मी तिला झाले, पण 23व्या वर्षी मी काय करत होते तर मी रोज 12-12 तास शूट करत होते. तर त्यावेळेला तर हे इम्पॉसिबल होतं माझ्या डोक्यात येणं. आणि आत्ताही फॉर दॅट मॅटर मला असं नाही वाटत की आत्ता थांबावं, एक गॅप घ्यावी. आणि त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही मुद्दा नाही की अरे बापरे मग आता आपलं मूल झालं मग आपल्याला 2 वर्षांची गॅप घ्यायला लागेल, मग आपल्याला परत काम मिळेल का नाही, असा कुठलाही मुद्दा त्याच्यात नाहीये. आत्ता मला तो एक चाललाय जो पेस आयुष्याचा तो बदलावा असं वाटत नाही. इतकं त्याचा सिम्पल उत्तर आहे. आणि नशिबाने दोन्हीकडची माणसं जी आहेत, माझ्या माहेरची पण आणि सासरची पण, त्यांनी तो चॉईस आणि ते स्वातंत्र्य जे निवडीचं ते आम्हाला दोघांनाही दिलंय. आणि कुठेतरी या बाबतीत आम्ही सेम पेजवरती आहोत की करिअरच्या टप्प्यावरती दोघांच्याही, म्हणजे माझ्याच असं नाही पण त्याच्याही करिअरच्या ज्या टप्प्यावर तो आत्ता आहे त्यालाही तो कॉल घेणं आत्ता तितकं सहज सोपं नाहीये, जे मलाही नाहीये. हा फार म्हणजे मला फारच बरं वाटतंय की हा विषय तू मोकळेपणाने सोशल प्लॅटफॉर्मवर बोलायसाठी तयार झालीस आणि तू बोलतेस, कारण अर्थातच हा खूप पर्सनल विषय आहे. पण आता तो पर्सनल राहिला नाहीये, कारण हे सार्वत्रिक झालंय. म्हणजे हे जनरली सगळीकडे हे दृश्य बघायला मिळतं आणि म्हणून हा प्रश्न पडतो. आणि असंही काहीच नाही की कधीच मूल नकोय. म्हणजे थँकफुली पुन्हा एकदा, म्हणजे आता सगळ्याच गोष्टी सायंटिफिकली मेडिकली इतक्या पुढे गेल्या आहेत की आपल्याकडे तो चॉईस आहे जो काही वर्षांपूर्वी बायकांकडे नव्हता. त्यामुळे सुद्धा ती महत्वाची गोष्ट होती की एका ठराविक वयात ठराविक गोष्टी झालेल्या बऱ्या. पण आता नशिबाने त्या
पद्धतीच्या जगात आपण नाही आहोत, आपण जरा बेटर प्लेस्ड आहोत असं मला वाटतं. जर का तुम्ही करिअर ओरिएंटेड असाल तर त्याकडे प्रश्नचिन्ह म्हणून बघण्यापेक्षा हा ठीक आहे असं म्हणून बघणारे लोक आसपासच्या सपोर्ट सिस्टम मध्ये जास्त आहेत. त्यामुळे तो चॉईस ठेवू शकतोय आपण आता. पण म्हणजे थोडक्यात यशस्वी होण्याच्या मध्ये बाई पण आडवं येतं का येत नाही असं तुला वाटतं, किंवा करिअरच्या मध्ये असं आपण म्हणूया? मला तरी वाटलं नाही अजून तसं झालेलं, माझ्या बाबतीत तरी तसं झालं नाही. मला अगदीच लहानपणापासून सगळ्याच बाबतीतलं स्वातंत्र्य होतं. म्हणजे शाळेच्या पिकनिकला जायचंय की नाही इथपासनं ते मी कपडे काय घालायचेत, मी कोणाबरोबर असायचंय, मी कोणाबरोबर नसायचंय, मी कुठल्या ग्रुपमध्ये फिट व्हायचंय, ह्या कुठल्याही बाबतीत ना माझ्या आईबाबांनी माझ्यावर कुठली बंधनं लादली. ते कायम चर्चेसाठी ओपन होते. कुठलीही शंका मला कधीही इंटरनेटवरती पूर्ण करावी लागली नाही. माझ्या सेक्शुअलिटीबद्दल, माझ्या पिरियड्सबद्दल, माझ्या मोठं होण्याबद्दल प्रत्येक टप्प्यावर ज्या शंका आल्या त्याचं निरसन मला माझ्या घरातल्या मोठ्या माणसांनी करून दिलं. त्यामुळे इतका ओपन हा संवाद असताना किंवा एक पार्टनर असा असताना ज्याच्याशी ऍक्च्युली मी काहीही बोलू शकते, ऍक्च्युली काही, अँड वेन आय से काहीही, देर इज एव्हरीथिंग अंडर द सन की जे मी त्याच्याशी बोलते. म्हणजे मग त्या चुका असतील पर्सनल आयुष्यातल्या, प्रोफेशनल आयुष्यातल्या, इथपासनं ते पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी, किंवा का आपण एकत्र आहोत आत्ता, या बाबतीतले पण जे चॉईसेस आहेत ते बोलण्याचं स्वातंत्र्य असलेल्या एका कुटुंबात किंवा एका पार्टनर बरोबर मी आत्ता आहे. अभिनेत्री म्हणून तू काम करत असतानाच तुझं आयुष्य, आणि मला वाटतं, मला माहिती आहे त्याप्रमाणे वरद वेगळ्या फील्डमधला आहे, तो किती समजून घेऊ शकतो तुझ्या कामाच्या वेळा, तुझं एकटीने प्रवास करणं, तुझं सतत बाहेरगावी असणं, तुझं वेगळ्या पुरुषांबरोबर काम करणं? कारण कितीही म्हटलं तरी तेव्हा जेव्हा ते डे टू डे आयुष्यात येतं तेव्हा ते अवघड होतं. नाही, मी नेहमी असं म्हणते किंवा म्हणत आलेच आहे की आमच्या रिलेशनशिपमध्ये जास्त समजून घेण्याचा जो वाटा आहे तो कायम त्याने उचललाय. म्हणजे त्याच्यात काही, हे कबूल करायला मला काहीच, म्हणजे जे आहे ते आहे, कारण त्याच्यासाठी तो ऍक्च्युली स्ट्रगल आहे. तो एका अशा कुटुंबात आला होता जिथे खरं म्हणजे त्याला एक नॉर्मल 9 ते 5 आयुष्य अपेक्षित होतं त्याच्या पार्टनरकडनं, पण ते खूप लवकरच क्लॅरिटी आम्हाला आली होती की हे असं नसणार आहे. बरोबर. सो तिथपासूनच त्याच्या ऍडजस्टमेंटला सुरुवात झाली होती आणि इट जस्ट वेंट ऑन. आणि जेव्हा ठरवलं आम्ही एकमेकांबरोबर राहायचं, मला खरंच असं वाटतं की वी आर ॲक्च्युली ग्रोईंग ओल्ड टुगेदर. कारण मी कॉलेजमध्ये होते जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हाची ती आणि आत्ताची मी, ह्या 2 पूर्ण वेगवेगळ्या बायका आहेत. तेव्हाची ती जी एक मुलगी होती ती आणि आत्ताची मी, मग आमच्या विचार करण्याच्या पद्धतीत पण बदल झाला. आमच्या, म्हणजे मी 2 स्पृहांबद्दलच बोलते, आमच्या म्हणजे ज्या पद्धतीचं काम आपण करतो, ज्या पद्धतीच्या लोकांमध्ये आपण असतो, आपण तसेच राहत नाही. आपण माणूस म्हणून पण बदलत जातो. जे टॅकल करणं हे एस्पेशली तुमचा पार्टनर जर वेगळ्या क्षेत्रात असेल तर फारच जास्त अवघड आहे. आणि तर निश्चित त्याच्यासाठीही अवघड आहे. फक्त आता त्याला कोपअप करायला तो हळूहळू ते त्याने स्वीकारलंय आणि तो कोपअप करतोय त्या गोष्टींबरोबर. आणि मी म्हटलं तसं की आम्ही बोलतो एकमेकांशी, म्हणजे ज्या गोष्टी पटत नाहीत त्याही बोलतो, पटतायत त्याही बोलतो. आम्ही जरा जास्त चांगले मित्र आहोत एकमेकांचे. सो अनेक गोष्टींना त्याची सहमती नसतानाही बऱ्याचदा त्या मी करते किंवा त्या कामाचा भाग म्हणून मी केलेल्याही आहेत. किंवा फॉर दॅट मॅटर कुठलीच रिलेशनशिप, आय डोंट थिंक की काही पिक्चर परफेक्ट अशी असते, पण मला असं वाटतं की एकमेकांबरोबर राहायचंय हा चॉईस आम्ही अजून ठेवलेला आहे इंटॅक्ट. नाही, तो तसाच राहू देत. आणि रिस्पेक्ट आहे तुम्हाला एकमेकांविषयी, हे ऐकून मला फार बरं वाटतंय. नाही, तो रिस्पेक्ट जर नाही, तो जर गेला तर मला वाटतं मग अवघड होईल. आणि मी म्हटलं तसं की कम वॉट मे, त्याच्याकडूनही त्याने तो समजूतदारपणा दाखवला की माणसं बदलतात, त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलते, त्यांचं एकमेकांबद्दलचं सुद्धा परसेप्शन हळूहळू बदलतं. सो ते समजून घ्यायचा मोठेपणा त्याच्यामध्ये आहे, ही खूपच मोठी गोष्ट आहे. टचवूड, हे सगळं फार छान आहे, ऐकायला फार छान वाटतंय. पण एक तरुण सुंदर स्त्री आणि त्यातही संवेदनशील स्त्री अशा एका क्षेत्रात काम करते जिथे आजूबाजूला
खूप पुरुष असतात, ती मेल डॉमिनेटिंग सिस्टीम आहे बऱ्यापैकी. ह्याचा कधी काही इनडायरेक्ट फायदा किंवा त्रास तुला होतो का? इनडायरेक्ट फायदा नाही होत मला, उलटा इनडायरेक्ट त्रास. तू म्हणते असं त्रास पण नाही, असं पण कधी कधी इरिटेट व्हायला होतं की अजूनही आपल्याकडे प्लेइंग डम्ब जे आहे ना, मला आता ते, मला हे ऑड आहे खूप, पण मला मराठीत त्याला एक्झॅक्टली शब्द सापडत नाही. मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. म्हणजे प्लेइंग डम्ब करणाऱ्यांचं कौतुक होतं पटकन जास्त. हुशार बायका लोकांना फारशा आवडत नाहीत पटकन, किंवा नको नको असं होतं काही काही ठिकाणी काही काही वेळेला. आणि हे झालंय ते कोणी प्रत्यक्ष डायरेक्ट येऊन तुम्हाला सांगत नाही किंवा मुद्दाम ते तुम्हाला त्याची जाणीव करून देतात असंही नसतं. पण हे असं काय असं म्हणणारे किंवा म्हणणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आसपास चालू शकतात. डॅमसेल इन डिस्ट्रेस असं ज्याला आपण म्हणतो, आणि ते करायची माझी तयारी नसते. त्याच्यामुळे मग तो एक हेडस्ट्रॉंग एक ती माझी पर्सनॅलिटी आहे जी मी बदलायला तयार नाही. त्यामुळे मला जरा तेवढी एक गोष्ट आहे जी मला नेहमी जाणवते की सततचा बावळटपणा मी नाही अंगात आणू शकत. आणि मग ते एक जनरल परसेप्शन पण तयार होतं की मग सोशल मीडियावरच्या पण काही काही कॉमेंट्स आपण अशा बघतो ना की ह्यांना काय कळतंय, नट्यांना कुठे काय अक्कल असते, किंवा यांनी यांचं काम करावं. पण काम म्हणजे काय, आपण तू एक्झॅक्टली जे म्हणलीस तसं आपण अशा एका क्षेत्रात काम करतो जिथे आपण संवेदनशील असणं गरजेचं आहे. आपण आपल्या आसपासच्या जगात आपलं क्षेत्र सोडून जे चालू आहे त्याचं भान असणं आपल्याला आवश्यक आहे. ही कामाचीच गरज आहे. पण मग तिथे तुम्ही वैचारिक काही बोलायला गेलात किंवा व्यक्त झालात तर ते अप्रिशिएट करण्याची प्रवृत्ती नाहीये फारशी, हे मात्र मला नक्की जाणवतं. पण ते दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की जेव्हा नटनट्या राजकारणाविषयी किंवा समाजातल्या इतर गोष्टींविषयी बोलतात तेव्हा तू म्हणालीस तसं की ह्यांना हे बोलण्याचा काय अधिकार आहे असंही म्हटलं जातं. आणि जेव्हा ते बोलत नाहीत तेव्हा ह्यांना आजूबाजूच्या गोष्टींविषयी काही वाटतच नाही असंही म्हटलं जातं. नाही, काय आहे, पुन्हा ते हाही एक मुद्दा आहे की आपण या क्षेत्रात असणारी माणसं ही अकाउंटेबलच असतात ना सगळ्यांना. कारण तुम्ही शेवटी एका सामाजिक समोर काय लोकांच्या सतत समोर आहात, तुम्ही पब्लिक आय मध्ये आहात, त्यामुळे तुम्ही अकाउंटेबल आहात. पण आपण विचारू शकतो का प्रश्न लोकांना? आपल्याला हे आहे का स्वातंत्र्य म्हणायचं की आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही का असं बोलताय? हे आपल्याला नाही आहे स्वातंत्र्य बोलायचं. आपण कुठलाही इंटरव्ह्यू दिला तरी आज मला खात्रीच नाहीये की त्याच्यातला नक्की कुठला भाग एक छोटीशी क्लिप काढून तेवढीच व्हायरल होईल ज्याचा पुढे मागे कुठलाही कॉन्टेक्स्ट नाहीये, ज्याला पुढे मागे त्याला कुठलेही एक शेंडाबुडखाच नाहीये. तुम्ही अख्खा इंटरव्ह्यू बघायचे कष्टही घेतलेले नाहीयेत. अगदी खरं. ते सोड, ऑनलाईन पोर्टल्स आहेत. आज सकाळची गोष्ट आहे, मी आत्ता एक रील अपलोड केलं होतं काल, जे एक मजेशीर रील्स असतात ना, जी दिस इयर आय वॉन्ट टू गेट रिचर हॉटर वगैरे वगैरे, अशी जी एक रील्स असतात ज्याच्या मागे काहीही उद्देश नाहीये, ते तुम्ही करताय तुमच्या प्रोफाईलवरती. पण एका अत्यंत सुप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या ऑनलाईन पोर्टलने माझी कुठलीही परवानगी न घेता जणू काही मी हा एक इंटरव्ह्यू दिलाय असं त्याचं लिटरल ट्रान्सलेशन केलंय. लिटरल ट्रान्सलेशन. आणि ते ट्रान्सलेशन असं आहे की नवीन स्पृहा म्हणाली नवीन वर्षात तिला व्हायचंय अधिक श्रीमंत, अधिक हॉट, अधिक विचित्र. वियर्डचं भाषांतर विचित्र आहे. आणि मग पुढे तिला विचारलं असतं, ती असं म्हणली, पण तुम्ही कुठं विचारलत मला? तुम्ही मला फोनही केला नाही, तुम्ही माझी परवानगी घेतली नाही त्याच्या छापताना. बहुतेक सगळ्या ज्या बातम्या म्हणून आपण बघतो त्या आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्ट्स असतात, ज्या जशाच्या तशा तिथे गेलेल्या असतात. फक्त चापलुसी काय असते की क्लिकबेटसाठी तुम्ही फक्त काहीतरी शब्द घाणेरडे तिथं वापरता हेडलाईनसाठी, की जेणेकरून काय बरं आहे हे आता हे बघायला लोक तिथं येतील. मग ह्यावर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य कुठे आपल्याला कोण देतंय? हे मुद्दे कुठे बोललेच जात नाहीत. ते बोलायला प्लॅटफॉर्मच नाहीये कुठला आपल्याकडे. पण मग ह्या सगळ्यातून, ह्या सगळ्या गजबजाटातून किंवा ज्याला आपण किचाट असं म्हणतो, त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, हा सगळा स्ट्रेस कमी करण्यासाठी तू काय करतेस? एकतर पहिली गोष्ट, मी सोशल मीडियाचा अजिबातच स्ट्रेस घेत नाही. त्यामुळे मी माझ्या सोशल मीडियावरच्या एकाही नेगेटिव्ह कॉमेंटला उत्तर देत नाही. आत्ता विषय निघालाय म्हणून आपण बोलतो. अगदीच अगदीच. पण मी जाऊन तिकडे तुम्ही अरे केलं की मी कार्य करेन असं
माझं प्रोफाईल बघितलंस तर तुला दिसणार नाही. नाही, मी हे फक्त सोशल मीडिया विषयी नव्हते नाही नाही, मी एक इन जनरल सांगतेय की मुळात जो सगळ्यात मोठा स्ट्रेस हल्ली असतो, कारण आपलं सगळं व्हॅलिडेशनच तिथनं येतंय अनफॉर्च्युनेटली. जसं पूर्वी ऍक्च्युअल समोर भेटून लोक आपल्याला काहीतरी सांगायचे ते इतकं कमी झालंय, कारण तिथल्या तिथे लोक काहीतरी कमेंट करून मोकळे होतात. सो आपलं व्हॅलिडेशन आपल्याला तिथनं मिळत असल्यामुळे हे मी एक खूप आधी ठरवलं होतं की हा स्ट्रेस आपण घ्यायचा नाही. मला जे पोस्ट करायचे ते मी करणार, तुम्हाला आवडेल ना आवडेल पुन्हा तो तुमचा चॉईस आहे. नाही आवडलं तर सॉरी, मी काहीच नाही करू शकत त्या गोष्टी. आणि तुझ्याकडे इतके सुंदर शब्द असताना आणि तू त्यातून काहीतरी निर्माण करू शकत असताना अर्थातच तू त्या स्ट्रेसमधून बाहेर पडत असशील, म्हणूनच कदाचित कधी कधी वेंट आउट पण खूप चांगला होतो. काही काही कविता अशा मी केल्यात की खूपच म्हणजे आता नाहीच, आता हे फ्रस्ट्रेशन होतच नाहीये मॅनेज, तर मग कधी कधी त्या फ्रस्ट्रेशन मधनं काही कविता, त्याही एक काय ऍडिशनच आहे कलेक्शनमध्ये. त्यामुळे तोही आनंदाचाच भाग आहे शेवटी, की अशा पद्धतीने फ्रस्ट्रेशन निघत असेल तर काय वाईट आहे. ते क्रिएटिव्ह प्रोसेस सुद्धा, ती सृजनाची जी आहे प्रक्रिया, ती सुंदरच आहे शेवटी. निश्चितच. त्यामुळे तोही एक फायदाच आहे इन अ वे. नाही, पण जोकचा भाग सोडून दे, पण तुला खरंच 2024 मध्ये काय करायचंय ते आम्हाला सांग. मी म्हटलं ना, मला सिनेमा करायचा आहे चांगला, माझी खरंच इच्छा आहे. मला सिनेमात कामच मिळत नाही चांगलं. मी आय वंडर वाय, काय प्रॉब्लेम आहे हे मला नाही कळलं. खरं तर तुझा इतका सोज्वळ चेहरा आहे आणि आपल्याला बरेचदा सिनेमांमध्ये सोज्वळ चेहरे लागतात हिरोईनचे. माहित नाही, पण मी आता आपण जे मगाशी बोलत होतो, तुझं PR कमी पडतं का काय माहिती, असेल कदाचित. पण मला असं वाटतं की मला कोणीतरी सांगावं तरी की काय कमी पडतंय, की मग त्याच्यावर काम तरी करता येईल. पण मी म्हटलं तसं आता पुनश्च हरिओम करून सुद्धा 2 वर्ष झाली. शक्तिमान नावाची एक फिल्म केली मी, जी आता यावर्षी रिलीज होतीये. आदिनाथ, मी आणि प्रियदर्शन जाधव आम्ही त्यात आहोत. त्याच्यानंतर माझ्याकडे अशी फिल्मच आलेली नाही चांगली. बरं, असं काय मी जगातलं सगळं काम करते की मी बिझीच आहे आणि मी अवेलेबलच नाही, तर तसाही भाग नाही. तर काय मुद्दा काय, हा जरी एकदा मला कळला, चांगलं काम मिळण्यात काय अडचण होतीये हे जरी मला कळलं तरी काम त्यावर करता येईल मग, की मग आता मिळेल. पण छान सिनेमा करायचा आहे. मी म्हटलं तसं नाटक पुन्हा एकदा, आता ते क्रेव्हिंग मला जास्त व्हायला लागले. कारण हे संकर्षण व्यासपृहाच्या निमित्ताने थिएटरमध्ये जेव्हा जाते ना, तेव्हा असं होतं की अरे हे मिस करतोय आपण. तर आता एक लाईव्ह ऑडियन्स, आणि हे कसं आहे, हा तरी लाईव्ह इंटरॅक्शनचा भाग आहे, पण आपण नाटक करतो ती एक वेगळी गंमत असते. सो ते करायचंय. आणि बाकी काय, मी म्हणलं तसं काही हिंदी कामांच्या ऑडिशन्स आणि सगळं एकीकडे चालूच आहे. आणि कवितेच्या पलीकडे कधी काही लिहिण्याचा प्रयत्न केलायस का? कारण आता तू इतकी वर्ष स्वतः काम करतेस, तू एखादं नाटक लिहिलंयस, तू एखादा सिनेमा लिहिण्याचा प्रयत्न केला. समहाव अजून मला तो कॉन्फिडन्स नाहीये. नाटकाचा तर 100% नाहीये, पण मी काही कॉन्सेप्ट सिनेमाच्या स्वतःकडे माझ्या जॉट डाऊन केल्यात. पण मला असं वाटतं की ते सुद्धा फार टेक्निकल काम आहे. म्हणजे तू आता इतकी वर्ष लिहितेस, ती एक वेगळी कला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करून ती क्राफ्ट परफेक्ट करायला लागते. तर मी अजून त्याच्यात कमी पडते. मला ते तंत्र मला अजून जमलेलं नाहीये. पण त्यामुळे मी माझ्या काही लेखक मित्रांबरोबर सध्या डिस्कस करते की हे आपल्याला कसं छान डेव्हलप करता येईल एखाद्या चांगल्या स्क्रिप्टमध्ये. तर काही छान कॉन्सेप्ट आहेत ज्याच्यावर काम मला या वर्षात करायचंय. मग आपण एक काम करू की एक फिल्म तू अशी कर की जी तूच लिहिली असशील, त्याच्यातली गाणीही तुझीच असशील, म्हणजे कविता तुझीच असेल, ती गायलीही तूच असशील. देवा. आणि त्याच्यात अभिनयही अर्थात तूच करत असशील. वा वा, सब कुछ स्पृहा. वाय नॉट, तू करू शकतेस तर का नाही. बिकॉज वाय नॉट. तर मग आम्हाला एखादी तुझी कविता ऐकायला आवडेल. तू मगाशी जे विचारलंस ना की असं फ्रस्ट्रेशन मध्ये कधी काही लिहिलंस का, तर असं खूप एक दिवस खूपच डिप्रेस्ड आणि असं काम आणि काय होणार आता पुढे, काय कधी मिळणार वगैरे या झोनमध्ये असताना एक कविता लिहिली होती, ती ऐकवते. मनाच्या तळाशी किती हेलकावे, कसे सोसवावे. मनाच्या तळाशी किती हेलकावे, कसे सोसवावे. मनाचे मनाशी किती वाद झाले, कसे आठवावे. मनाचाच अंधार टाळू म्हणूनी टळेना जराही. मनाचाच अंधार टाळू म्हणूनी टळेना जराही. मनाची दिवेलागणी ही निमाली, नसे काजवाही. मनातून होती जरा शांतता, ती कशी जाणवावी. मनातून होती जरा शांतता, ती कशी जाणवावी. मनाच्या प्रवाहास अस्फुट दिशाही कशी सापडावी. आणि मनाने कसे सांग उमलून यावे, असे घाव होता.
मनाने कसे सांग उमलू न यावे असे घाव होता, मनाने कुणाला कशी हाक द्यावी उरी शून्य उरता. वा वा. आणि शेवटी असं लिहिलं होतं की मनाच्या उन्हाची कशी काहिली सूर्य भाजू न जावा. ओ वा वा. मनाच्या उन्हाची कशी काहिली सूर्य भाजू न जावा, मनाच्या समुद्रास एकांत वेळी अगस्ती दिसावा. वा वा वा. मनाच्या समुद्रास एकांत वेळी अगस्ती दिसावा. सुंदर. थँक्यू स्पृहा. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू. कारण नॉर्मली मुलाखतीमध्ये जे नाही विचारत कोणी किंवा ज्या गोष्टींबद्दल आपण बोलत नाही, ज्या गोष्टी नॉर्मली टाळतो, त्याबद्दल बोलता आलं. कारण आपण वुमन की बात असं म्हणतो, शक्यतोवर मनात काय चाललंय हे जाणून नाही, घेण्याचा माझी प्रयत्न फक्त आहे. एकच इच्छा आहे की हा इंटरव्ह्यू अख्खा बघा आणि त्यातलं फक्त एवढंच कुठेतरी नाही, आणि रॅन्डमली काहीतरी येतं माहितीये ना. पण आता काय कधीचं झालंय सांगू का, काहीतरी. ते इतकं आपल्या हातात राहिलं नाही 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 काहीच नाही. की त्यामुळे आपण फक्त आपल्या बाजूने 100% प्रयत्न करू शकतो, बाकी काही नाही. खरंय. पण थँक्यू व्हेरी मच. तू आलीस, तू खूप मोकळेपणाने बोललीस आणि नेहमीसारखी हसतमुख आणि अशीच राहा. असेच शब्द सरस्वती अशीच तुझ्यावर प्रसन्न राहू देत आणि असेच उत्तमोत्तम कार्यक्रम तुझ्याकडून घडावेत, तुला चांगली चांगली कामं मिळावीत अशी आमची सगळ्यांची मनपूर्वक थँक्यू सदिच्छा. थँक्यू. नमस्कार, मी स्पृहा जोशी. आरपार या यूट्यूब चॅनलच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये गप्पा मारण्यासाठी मी आज आत्ता इथे आले होते. मला खूप मजा आली या गप्पा मारून. त्या गप्पा तुम्ही नक्की आरपारच्या यूट्यूब चॅनलवरती बघा. आणि अशाच जर इंटरेस्टिंग गप्पा तुम्हाला ऐकायच्या असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या यशस्वी महिलांच्या, तर आरपारच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.